मालक आणि कामगारांचं आमचं नातं खूप घट्ट आहे आणि वेळोवेळी मालकांनी आम्हाला सांभाळून घेतलेलं आहे. कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा नातेवाईक आपल्याकडे यायला घाबरत होते, पण मालकांनी आम्हाला वेळोवेळी मजुरी टाकलेली आहे, आर्थिक मदत केलेली आहे. सोलापूर किमान वेतन देण्याच्या आदेशावर विडी कारखानदारांनी बंदचा हक्क देत तेलंगण प्रांतात स्थलांतराचा इशारा दिला. तसे झाल्यास आम्ही जगायचं कसं, असा प्रश्न महिला कामगारांनी उपस्थित केला. सहाय्यक कामगार आयुक्तांच्या कार्यालयासमोर महिलांनी सोमवारी आणि मंगळवारी विडी कामगारांच्या व्यथा मांडल्या. किमान वेतन नको, परंतु शक्यतो रोजगाराची हमी हवी, अशी भूमिका अधिकाऱ्यांसमोर ठेवली. 1000 विड्यांसाठी 379 रुपये मजुरी देण्याचा आदेश कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी काढला. त्यानंतर सोलापूर विडी उद्योग संघाने कारखाने बंदचा इशारा दिला. या पार्श्वभूमीवर महिलांनी स्वतःहून दगडी नगर येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय गाठून त्यांच्यासमोर व्यथा सांगितल्या. कामगारांच्या प्रश्नावर तातडीने तोडगा काढावा, अशी विनवणी केली. आम्ही तशी तक्रार पुढं काही केली नाही. आम्ही सरकार दरबारी पण गेलो नाही किंवा यायचं नाही. आमचं मालक आणि कामगारांचं आमचं नातं खूप घट्ट आहे आणि वेळोवेळी मालकांनी आम्हाला सांभाळून घेतलेलं आहे. कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा नातेवाईक आपल्याकडे यायला घाबरत होते, पण मालकांनी आम्हाला वेळोवेळी मजुरी टाकलेली आहे, आर्थिक मदत केलेली आहे. त्या कोरोनाच्या बिकट काळात सुद्धा त्यांनी आम्हाला साथ दिलेली आहे. आमचा पगार वेळेवर मिळतो, आमची मजुरी वेळेवर मिळते. त्यामुळे आम्हाला कामगार, आम्ही कुठल्याच संघटनेकडे किंवा आपल्या आयुक्तांकडे, शासनाकडे आम्ही कुठलीच तक्रार केली नाही. मालकांनी आम्हाला जे काय दिले त्यात आम्ही समाधानी आहोत. आमचा हा रोजगार 18 ते 60 किंवा 65 वयापर्यंतच्या सगळ्या महिलांसाठी हा रोजगार आहे. ही खूप महत्त्वाची बाब आहे. आणि हा विडी उद्योग आपण घरात बसून आपल्या मुलाबाळांना सांभाळून हा विडी उद्योग आपण करतो, बिड्या बनवतो. आणि ह्यामध्ये काय, आज कामगाराकडे काही अडचण आली तर ती बिड्या आणत नाही, दुसऱ्या दिवशी ती बिड्या आणते. असा म्हणजे ज्या उद्योगाला म्हणजे काय आधार नाही आहे, असा हे करून कामगारांच्या भल्यासाठी मालक एवढे दिवस आमच्या बरोबर आहेत की किती दिवसापासून चालू आहे, नाही बिडी उद्योग बंद होणार, बिडी उद्योग बंद होणार, पण मालकाने कधीच आमची साथ सोडली नाही. आमचं जी कला आहे, हस्तकला, बिडी उद्योग म्हणजे एक कला आहे आणि ही कला जर तुम्ही कारखाने बंद केले तर ही कला पण नामशेष होणार आहे. आणि मुख्य म्हणजे महिलांच्या हाताला काम मिळणार नाही. ज्या कितीतरी लाखो कुटुंब बिड्यावर असतात, घर सांभाळून आपला संसार सांभाळून ज्या महिला रोजगार करत आहेत, ते पूर्ण बंद होणार आहे. महागाईच्या हिशोबाने महागाई तर दरवेळेस वाढतच जाणार. महागाई काय तुम्ही कमी करणार नाही साहेब, मालक आम्हाला तेवढंच बस आम्हाला. नाही, महागाई तर वाढतच जाणार आहे. महागाई कधी कमी झाली आहे का? ते बंद वाढल्यानंतर हे बी वाढते. आम्हाला जर महागाई वाढली, बरोबर आहे तुमचं म्हणणं, हाताला काम पण नाही आणि महागाई वाढली तर आम्ही कसं जगायचं? आत्महत्येशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय उरणार नाही. आणि आम्ही सगळे बिडी कामगार आज इथं आपल्या आयुक्तांना विनंती करायला आलोय की आम्हाला किमान वेतन नको आहे, मालक जे काय देतील त्यात आम्ही समाधानी आहोत. हा आमचा रोजगार आहे, आमचं कुटुंब यावर चालत आहे. जर सरकारने यावर काही विचार केला नाही तर आम्ही सगळे आत्मदहनासाठी इथं परत एकदा येऊ, एवढी माझी आपल्या आयुक्तांना विनंती आहे की यातनं काही काय होईना तुम्ही जो काही व्यवस्थित असेल सुवर्ण मध्य काढा. आम्हाला मालक आणि कामगार ह्यांच्या बाजूने विचार करून जो काही व्यवस्थित निर्णय असेल तो. किती वाढ व्हायला पाहिजे तुम्हाला? वाढ म्हणण्यापेक्षा आम्हाला आमची रोजीरोटी महत्वाची आहे. किती वाढल्या, काय वाढलं ह्याच्याशी आम्हाला काही हे नाही. आमच्या हाताला काम मिळणार, आमचं कुटुंब चालू राहणार, म्हणजे कुटुंब पोचलं जाणार आणि आमच्या हाताला काम मिळणं हे खूप महत्वाचं आहे. एवढंच आमची विनंती आहे कामगार आयुक्त साहेबांना. जास्त रेट द्या म्हणते सरकार. 300 आम्हाला किती आहे तेवढंच पाहिजे.
दुसऱ्या सोलापुरात याशिवाय दुसरं कामच नाही बायकांना. नाही, दुसरं महागाई काम वाढली असलं नको का? महागाई वाढली आता साखर 80 रुपये ते झाली. हिशोब करणार आहे ना, ते त्यांच्या हिशोबाने त्यांनी करते का, पण आज मला काम नाही आहे, पिढीशिवाय दुसरं काम नाही आहे. दुसरं काम असलं तर ना मी हे नाही ते करत होतं. आपल्यासारख्या म्हातारे लोक कितीतरी आहेत, मुलं बाळा बघणारे नाही, त्यांनी पिढ्या करून जगावी. त्यांचं कसं करावं आम्ही म्हणलं तर दुसऱ्यांना करतो. म्हातारे लोक कुठं करतात ते, कुठलं काम करतात ते घरी बसून एक 500 रुपये केलं तर म्हातारे लोक जगतात. मग त्यांना कोण बघावं? मुलं जरा एक एक जण मुलगा कोण बघत नाही, त्यांना कोण बघावं? 245 मध्ये तुम्ही समाधानी आहेत? समाधान आहे म्हणजे हा आहे, आता तर सध्याला आहे बघा. आम्ही दुसरं काम नाही आम्हाला, याशिवाय पर्यायी आहे. आता कारखान्यात दिसतेच म्हणलं तर आम्ही कुठलं काम करावं? सरकारने असं म्हणलं, आमचा विचार करायचा असतो तर दुसरं कंपनी आणून द्या, आम्ही तेव्हाच विचार करतो. याशिवाय कंपनी नाही आहे आम्हाला, बायकांना सोलापुरात खेड्याशिवाय दुसरं कामच नाही. तुमचे मालक म्हणतात दुसऱ्या राज्यात जातो, कारखाने बंद म्हणून तर म्हणत होत ना, त्यांना परवडत नाही, आम्ही दुसऱ्या राज्यात जातो. मग आमचं कोण बघणार आहे? सरकार बघणार आहे का, तुम्ही बघणार आहे का, कोण बघणार आहे आमचं? कामगार नेत्यांचा हट्ट आहे का? तुमची मागणी नाही आहे 380. आमचं काय नाही आहे बघा, आमचं काय नाही, मालकांचं पण नाही, आमचं पण काय पण तक्रार नाही आमचं. तर तो काम देत नाही. काम दिल्यानंतर आता आजकालची मुलं मुली सुना नातवंड मुलं सांभाळत नाहीत. आजी म्हातार लोकांना आमचा मालक सांभाळत आहेत त्या लोकांना. तर पण ही परिस्थिती असताना आमचा राग कुणावरच नाही. फक्त आम्हाला आमची रोजीरोटी टिकली पाहिजे. आणि हे काम जे वेतनवाढ आता जे रक्कम दिलेली आहे तर आम्ही संपूर्ण लोक समाधानी, तुम्ही सर्व लोकांचे पण मुलाखत घेतले त्यांचं पण समाधान आहेत. आम्हाला एवढंच म्हणलं की आमची रोजीरोटी टिकली पाहिजे. मालकांनी 1 तारखेपासून जे डिक्लेअर केंद्र दिली ते फक्त जे आहे का नाही, आज सरकारने काहीतरी पाऊल घेऊन यात काहीतरी एक मार्ग काढून जे आहे का नाही, कामगार पण टिकाव, कंपनी पण टिकाव, या विषयावर काहीतरी निर्णय घेऊन जे आहे का नाही, शासनाने कुठला तर एक निर्णय घ्यावा यात. सर, धंदा असेल तरच किमान वेतनात प्रश्न असणार आहे. उद्योग असेल तरच किमान वेतन त्या कामगारांना किंवा कुणाला लागू होणार आहे. जर ते धंदाच नसेल तर त्या किमान वेतनाचा फायदा कोणाला होणार आहे?